महामार्गावर वाहतूक कोंडी अडकल्याने दुर्वेसवरून मस्तान नाकाच्या दिशेने पायी चालत जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकच्या धडक वाचवण्याच्या प्रयत्नात पुलावरून वैतरणा नदी पात्रात पडून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे। रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून रात्रीची वेळ असल्याने तरुणाचा शोध घेण्याच्या कामाला मर्यादा निर्माण झाल्या होत्या। महामार्गावर वाहतूक कोंडी अडकल्याने वाहतूक कोंडीची माहिती घेण्यासाठी दुर्वेस गावच्या हद्दीतील वैतरणा नदीवरील पुलावरून त्याच्या मित्रासोबत तो चालत निघाला होता। चालत जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची धडक बसण्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात पुलावरून वैतरणा नदी पात्रात तो पडला। कैलास मडवे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तो डहाणू तालुक्यातील चिंचणी गावचा रहिवासी होता। कैलास चिंचणी गावातील त्याच्या मित्रासोबत एकविरा देवीच्या दर्शनाला गेला होता। परतीच्या प्रवासादरम्यान रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर दुर्वेस गावाच्या हद्दीतील वाहतूक कोंडीत त्याची कार अडकली होती। वाहतूक कोंडीचे कारण जाणून घेण्यासाठी कैलास आणि त्याचा मित्र कारमधून बाहेर निघून महामार्गावरून चालत मस्तान नाकाच्या दिशेने निघाले होते। वैतरणा नदीवरील पुलावर पोहोचले असताना विरुद्ध भरधाव वेगाने आलेल्या ट्रकच्या धडक बसेल या भीतीने कैलास पुलाच्या कठड्याच्या जवळ जाण्याचा त्याने प्रयत्न करीत असताना कठड्यावरून नदी पात्रात पडला। वैतरणा नदीत इशारा पातळीवर वाहत असल्याने कैलास पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त झाली आहे। घटनेची माहिती मनोरा पोलीस आणि महसूल विभागाच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली। रात्रीची वेळ असल्याने शोध कार्य सोमवारी सुरू केले जाणार असल्याची माहिती मनोर पोलिसांनी दिली। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।